आज आप्पाचा वाढदिवस, 75 वर्ष झाली त्याला. खरंही वाटत नाही. आमच्या सर्व भावात तो सगळ्यात मोठा आणि वडिलाप्रमाणे त्यांनी सगळ्या प्रपंचाची जबाबदारी लहानपणापासूनच घेतली. आमच्यासाठी तो म्हणजे हिमालयाची सावली. प्रत्येकासाठी धडपड करून मदत करायची हा त्याचा स्वभाव. तन मन धन सगळं अर्पण करून तो प्रत्येकासाठी त्यांनी सगळं आयुष्य खर्च केलं. त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. अप्पा आजोबा हॅपी बर्थडे. अप्पा भाऊजी तुम्हाला खूप लाख 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 शुभेच्छा. आप्पा काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी सुधीर. आज आपल्या आप्पाचा 75वा वाढदिवस. आप्पा आम्हा सांगवीकर भावंडांमध्ये सर्वात वडीलबंधू आणि खऱ्या अर्थाने वयाच्या 75 वर्षापर्यंत तोही वडीलकी निभावत आला आहे, अगदी तन मन धनानं. आम्ही सगळी शेतकऱ्यांची मुलं. त्यानं स्वतः प्रथम गावाबाहेर पडून स्वतःच्या हिमतीवर डॉक्टरचं शिक्षण खूप मेहनत करून पूर्ण केलं. पुण्यात किर्लोस्कर न्यूमॅटिक्सला नोकरी करताना तो रोज 20-22 किलोमीटर सायकलिंग करायचा. खूप कष्टाने आम्हाला भावंडांनाही पुण्यात आणून स्वतःच्या पायावर उभं केलं. चुलत भावंडांनाही साथ दिली. आज आम्ही जे काही आहोत त्यामध्ये सिंहाचा वाटा नक्कीच आप्पाचा आहे. पुण्याच्या आम्हा भावंडांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. आताही सख्ख्या भावंडाचं तर तो पाहतोच आहे, परंतु वडिलकीच्या नात्यानं आमच्या काकांच्या फॅमिलीजकडेही त्याचं लक्ष असतं. आप्पा दुःखाच्या प्रसंगी अडचणीच्या वेळेस सतत मदतीला तयार असतो. त्याच्या या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकणार नाही आणि मला व्हायचंही नाही. आज केवळ कोरोनामुळे त्याच्या 75ला उपस्थित राहू शकत नाही, पण लवकरच त्याच्या सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम आपण थाटामाटात साजरा करू याबद्दल माझ्या मनात तीळ मात्रही शंका नाही. आपल्या सांगवीकर देशपांडे परिवाराला गुंफून ठेवणाऱ्या या गोल्डन थ्रेडला आपल्या सर्वांच्या आप्पाला शतायुषी होण्यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जीवेत शरदः शतम्. जीवेत शरदः शतम्. नमस्कार. माणसाच्या आयुष्यावर जीवनावर काही विशिष्ट व्यक्तींचा प्रभाव पडतो. आपलं आयुष्य घडवण्यामध्ये त्यांची भूमिका जणू परमेश्वरानेच नेमलेली असते. ही व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आलीच नसती तर आपण जे काही आज आहोत त्या स्तरापर्यंत आपण पोचलोच नसतो, याची जाणीव मला नक्कीच आहे. मंडळी हो, हे मी मुद्दाम इथे नमूद करत आहे कारण आजचा दिवस हा आम्हा सर्वांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. मी कोणाबद्दल बोलतो हे आपण ओळखलं आहेच. प्रथम मी त्यांना म्हणजे आमच्या आप्पांना अभिवादन करून माझे निवेदन करतो. आमचे वडील बंधू म्हणजेच आमच्या घरातील सर्वात ज्येष्ठ सुपुत्र श्री अरुण उर्फ आप्पा सर्वात मोठे असल्यामुळे उपजतच जबाबदारीची जाणीव प्रचंड आहे, मग ती कोणती असो, व्यवहारी किंवा घरगुती. आम्ही एकूण 8 जण बहीण भाऊ. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आम्हा भावंडांना पुण्यासारख्या अनोळखी ठिकाणी शिक्षणासाठी आणले. कमावणारा एकटाच तो. त्या काळी किर्लोस्कर न्यूमॅटिक्समध्ये ड्रॉप्समन म्हणून कार्यरत होता. आम्ही राहत असू सहकारनगर पुणे. सहकारनगर पुणे ते हडपसर दररोज ऊन पाऊस न जुमानता अपडाऊन करणे हे अंतर जरा त्रासदायकच होते, लांबही होते. अशा परिस्थितीत त्यांनी आम्हाला आमच्या मोठ्या भावांना बहिणींना शाळा कॉलेजमध्ये घातले. मी सर्वात लहान, शेंडेफळ. आमच्या दोघांच्या वयात खूप अंतर आहे, जनरेशन गॅपच म्हणा. अशा परिस्थितीत मला गावाकडून आणून प्रायमरी नंतर हायस्कूल पुण्यात आणले. काही कालांतराने आमचे 2 नंबर आणि 3 नंबरचे भाऊ नुकतेच आपले शिक्षण संपूर्ण नोकरीच्या शोधात होते. नोकऱ्याही मिळाल्या. याच अवधीमध्ये आमच्या आप्पांनी पण आपल्या चांगल्या भवितव्यासाठी किर्लोस्कर सोडून BRC गव्हर्नमेंट ऑफ इंडियात नोकरी मिळवली. मग त्यांनी मुंबईला घर करून दरम्यान लग्न केलं आणि आपला संसार थाटला. मलाही त्यांनी शाळेत मुंबईला आणले. दरम्यान 2 बहिणीचे शाळेत शिक्षण संपवून त्याने त्यांची लग्नही करून दिली, अगदी चांगली स्थळे बघून.
मुंबईमध्ये बिऱ्हाड केल्यानंतर आमच्या आप्पास अपत्य प्राप्त झाली. 2 मुली व 1 मुलगा. त्यांना त्यांच्या शैक्षणिक कल कसा आहे याचा विचार करून शाळेत प्रवेश घेऊन पुढील शिक्षण सुरू केले. मुलंही सुदैवाने उच्च शिक्षित आहेत. मुलगा इंजिनियर आहे, मुलगी शास्त्रज्ञ आहे, दुसरी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. आज वयाच्या 75व्या वर्षी आमचे आप्पा मागे वळून पाहिल्यास धन्य होतील व येणाऱ्या काळासाठी पुन्हा उभारी धरून वाटचाल करत राहतील. मी माझ्यातर्फे, माझ्या पूर्ण परिवारातर्फे सुभाष देशपांडे उर्फ बाळू देशपांडे त्यांना भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देत आहे. यापुढच्या आयुष्यात त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना समाधान मिळावे, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. श्री अरुण मुकुंदराव देशपांडे सांगवीकर, आज आपण वयाची 75 वर्षे पूर्ण केली याबद्दल मनापासून अभिनंदन. मला वाटतं आपण ड्राफ्ट्समनचा डिप्लोमा पूर्ण करून 1970च्या दरम्यान पुण्यात आला व किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीमध्ये नोकरीस लागला. सहकार नगरला भाड्याची खोली घेऊन सर्व भावंडांना आणले. तुटपुंज्या पगारात सर्वांचा सांभाळ करताना अनेक अडचणीला तोंड देत होता व झालेली ओढाताण सर्वश्रुत आहे. नंतर आपणास BRC मुंबई येथे नोकरी लागली. तिथे हजर झाल्यानंतर सर्व लहान भावंडे तसेच जवळचे नातेवाईक व ओळखीचे अनोळखी अशा लोकांच्या अनेक प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण आपले पूर्ण आयुष्य झोकून दिले व एक एक जबाबदारी पार पाडण्याचा चंगच बांधला. सख्खे, चुलत, मावस, आत्ते तसेच जवळच्या ओळखीच्या माणसांचा फार मोठा आधारस्तंभ आहात. खरोखर अशी निस्वार्थी सेवा करणारी व्यक्ती लाखात एखादीच असू शकते. दुसरं म्हणजे करकम येथील राम मंदिराची देखभाल, सेवा, जीर्णोद्धार करण्यात आपला सिंहाचा वाटा आहे हेही सर्वश्रुत आहे. प्रत्येक ठिकाणी पदरमोड करून सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले व यापुढेही पार पाडणार आहात. हे सर्व करत असता लहान मुलांची एक खांबी जबाबदारी खंबीरपणे पार पाडली. सर्व मुलांचे उत्तम चालले आहे याबद्दल खूप आनंद होतो. बरे असो, सर्वांचा आधारस्तंभ असणाऱ्या आपणास दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. आपला दिनकर कुलकर्णी. तीर्थरूप बंडोपंत यांना सप्रेम नमस्कार. खरं वास्तविक पाहता मला या प्रसंगाचे लिखाण करणे पहिलाच प्रसंग, तेव्हा चुकले तर माफ करा. बंडोपंताच्या नसानसात शिस्त भिनलेला माणूस आहे. त्या शिस्तीचे पालन करणारी 3 मुले. त्यांच्या जीवनात त्या शिस्तीचा खूपच उपयोग झाला असणार आहे हे मला त्यांच्या वागण्यातून समजते. दुसरा त्यांचा स्वभाव, इतरांच्या गरजेला धावून जाणे. ह्याची प्रचिती मला 2 वेळा आली. माझे मिस्टर आजारी असताना कमी वय असूनही नितूला त्यांनी भाबाला सर्व्हिसला लावले. तसेच ते गेल्यानंतरही घराचे सर्व कर्ज कॅन्सर आजारावर माफ करून देणे. असा आधार मला खूप मोठा मिळाला हे मी कधीच विसरू शकत नाही. तिसरे म्हणजे रामाचे देऊळ बांधण्यासाठी त्यांनी केलेली सेवा. लोकांना पटवून त्यांच्याकडून वर्गणी गोळा करणे, पूर्ण सेवा निस्वार्थीपणे करून देऊळ बांधण्यात. चौथे म्हणजे मुलांना आई व बाबा दोन्ही जबाबदाऱ्या मुलांच्या स्वतःच्या बळावर उभे करणारे पितामह. 5वे परवाच्या कोरोनाला सुद्धा त्यांनी ढकलून लावले. हे सर्व बळ श्रीरामाच्या सेवेचेच आहे. तेव्हा खूपच अवघड परिस्थिती होती, भीतीदायक वातावरण होते, परंतु त्यावर त्यांनी विजय मिळवला. अशा माणसाची 100वी करणाऱ्या सर्वांना हसत खेळत ठेव एवढे परमेश्वराजवळ मागणे. लता उमरजकर. प्रथमतः बाबांना 75च्या खूप खूप शुभेच्छा. बाबांबद्दल खूप सांगण्यासारखे आहे. शब्द अपुरे आहेत. खूप लहान वयात नोकरी करून आपल्या सर्व बहीण भावांविषयी कर्तव्ये पार पाडली आहेत व अजूनही ते ह्या वयातही खूप धडपडत असतात. कुठून येते एवढे अवसान? प्रत्येकाच्या संकटात धावून जातात. पुढचा मागचा विचार नसतो, स्वार्थ नसतो. रामनवमीच्या वेळी तर खूप झटपट
झटतात, म्हणूनच तब्येत ठीक आहे. अशा या सर्वांची काळजी घेणाऱ्या तुमच्या बाबांना सुदृढ उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. रजनी एदलाबादकर. श्री अरुणराव बंडोपंत अप्पा बंडा अशा अनेक उपाधीने ओळखल्या जाणाऱ्या सर्वांच्या लाडक्या व्यक्तिमत्वास माझ्या प्रिय भाऊजीस अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त लक्ष शुभेच्छा. आपली आरोग्य संपदा अशीच अबाधित राहू देत हीच ईश्वरचरणी मनस्वी प्रार्थना करतो. मला 1977 पासून भाऊजींचा सहवास लाभला. कोणाच्याही संकटाला धावून जाणे हा त्यांचा स्थायी भाव आहे नव्हे, ते आपले प्रथम कर्तव्य आहे असे ते समजतात आणि मी तर त्यांचा मेहुणा. त्यामुळे मला भावामध्ये जॉब देण्याचे काम त्यांनी केलेच. माझी सर्व व्यवस्थाही त्यांनी केली. माझे आयुष्य मार्गी लावण्याचे काम केले. तेव्हापासून ते माझे गुरु आहेत. अशा गुरूंना माझा विनम्र प्रणाम. त्यांना आपल्या जन्मभूमीचे अपार प्रेम आहे. प्रत्येक नातेवाईकांच्या मंगलप्रसंगी अगदी हिरिरीने भाग घेतात. कोणतेही काम हलके न समजता ते स्वतः पार पडतात नव्हे, तरुणांना लाजवेल इतपत त्यांचा आवाका आहे. कामापुढे खाण्यापिण्याचेही भान नसते. त्यांच्याबद्दल लिहिले तितके कमीच आहे. पुढील आयुष्य सुख समृद्धी आनंदी उत्साही व निरामय हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. प्रमोद कुलकर्णी. नमस्कार देशपांडे साहेब. मी आणि मोहिनी यांचा नमस्कार. मुलांनी तुमच्या 75च्या निमित्ताने सोहळा आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने आपल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 1985 पासून आपले संबंध जोडले गेले. ब्रिटनला राहायला आल्यापासून ते ठाण्याच्या या घरात राहायला आलात हा सगळा काळ आठवला. तुम्ही वेळोवेळी केलेली अमूल्य मदत कायमस्वरूपी आठवणीत राहील. सो वहिनींची साथ सुटल्यानंतरही तुम्ही मुलांना त्यांची उणीव भासू न देता खूप यशस्वीरित्या उभे केले. तुमचे दुःख बाजूला ठेवून मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात हे खरंच कौतुकास्पद आहे. मुलांनीही तुम्हाला यशस्वी साथ दिली. 2 कर्तृत्ववान जावई, प्रेमळ व गुणी सून आणि नातवंड मिळाली. ही सगळी जण तुमचा हा वारसा पुढे चालवित आहेत. तुमचा यापुढचा सर्व प्रवास असाच आनंदाचा व समाधानाचा जावो. तुम्हाला आरोग्यदायी आयुष्य मिळो हीच आमची दोघांची सदिच्छा. परत एकदा नमस्कार. राजमान्य राजश्री श्री अरुणराव देशपांडे यांचा आणि आमचा ऋणानुबंध 1975 पासून जुळून आला. मला तर असे वाटते की आमचे नशीब चांगले म्हणूनच आमच्या सहवासात ते आले. आमची प्रथम भेट ते BRC कॉलनीमध्ये राहत होते तेव्हा त्यांच्या घरी गेलो तिथे झाली. हे अत्यंत सुस्वभावी, इतके की स्वतःच्या खर्चाने दुसऱ्यांची सेवा करीत होते आणि करतात. सहकार्य हा त्यांच्या रक्तातील गुण आहे. आम्ही दिवा तसेच अंधेरी येथे राहत होतो. तिथे नेहमी सहकुटुंब सहपरिवार एकत्र येत होतो. ते जीवनातले सुवर्ण क्षण होते. आजही त्या दिवसांची नेहमी आठवण येते. हे नेहमी आनंदी कार्यतत्पर असतात. एकदा मला चालता येत नव्हते तेव्हा माझ्याबरोबर घणसोलीला डॉक्टरांकडे आले होते. त्यांच्या आणि आमच्या सुखदुःखात आम्ही आणि त्यांचे कुटुंब साथ देतो आणि देत राहणार. आमची इतकी जवळीक आहे की सुदैवाने ठाणे येथे एकाच कॉलनीमध्ये राहायला आलो. त्यांच्यामुळे मला कुलकर्णी परिवाराची भेट मिळाली आणि प्रमोद माझा खूप जवळचा मित्र झाला. अरुणराव खरे तर मला माझ्या मोठ्या भावा समानच आहेत. त्यांचे यापुढील आयुष्य आनंदाचे आरोग्याचे राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. सराफ परिवारातर्फे सर्व देशपांडे कुटुंबाचे अभिनंदन आणि शुभेच्छा. गुड मॉर्निंग. आजचा दिवस 14 सप्टेंबर 2021 हा माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. माझे परममित्र श्री अरुण देशपांडे यांचा आज 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे. तसेच आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकाला बरेच मित्र भेटतात. या ट्रेनरूपी आयुष्यात बरेच प्रवासी वेगवेगळ्या टप्प्यावर येतात व आपापले स्टेशन आल्यावर निघून जातात. काही बराच वेळ आपल्यावर असतात, नंतर परत काही भेटत नाहीत, तर काही अचानक बऱ्याच वर्षानंतर भेटतात. पण चेहरा व आवाज किंवा नावावरून वाटतं कुठेतरी आपण भेटलोय. पण जीवनाच्या रोजच्या धकाधकीने बऱ्या वाईट अनुभवावरून काळजी करून तसेच आलेल्या जबाबदारीतून
चेहरा व आवाज बदललेला असतो. त्यामुळे पहिल्यासारखी मनाची तार काही जुळत नाही. पण बरोबर नेहमी या सगळ्यांचं वेगळं असतं. त्यांच्यातले बदल, आवडीनिवडी एकमेकांच्या सुखदुःखात बरोबर असल्यामुळे त्यांच्यात दूर असलो तरी एक आंतरिक जवळीक असते. बोलताना, वागताना वगैरे मोकळेपणा वाटतो, अवघड वाटत नाही. तशी माझी आणि अरुण देशपांडेंची ओळख 43 वर्षापासून मी BRC मध्ये सर्व्हिसला लागल्यापासून ते आज तागायत आहे. मला BRC मध्ये भेटलेली ती पहिली मराठी व्यक्ती आणि आमच्या डिव्हिजनमध्ये भेटलेली. गावाकडून मुंबईत आलेला एक मुलगा, ज्याचे कोणीही नातेवाईक तिथे नव्हते. दादरच्या एका लॉजवर सुरुवातीला राहत होतो. त्यांच्या ओळखीमुळे अणुशक्तीनगरमध्ये मला रूम मिळाली. तिथून आम्ही नेहमी आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखात एकमेकाबरोबर आहे. आम्ही दोघेच नाही तर आमच्या घरातील व त्यांच्या घरातील बऱ्याच नातेवाईकांना आमची नावे व मैत्री माहिती आहे. आजच्या जगात भावा बहिणींच्या मुलांची नावे किंवा नातेवाईकांची माहिती नसतात. तिथे एखाद्या मित्राची नावे माहिती असणे फारच दुर्मिळ. नीतीचे काहीतरी संकेत असतात किंवा पूर्वीचे काहीतरी ऋणानुबंध असतील तरच अशी माणसे आयुष्यात भेटत असतील. असे भाग्य फारच कमी लोकांना मिळते आणि ते मला लाभले आहे. त्यांचे काही गुण फारच चांगले आहेत. आपल्याकडून शक्य ती मदत दुसऱ्यांना करणे व तेही स्वार्थाचा कुठलाही लवलेश न ठेवता. त्यांच्यामुळे मला बऱ्याच लोकांच्या ओळखी झाल्या. मला त्यांचा मुंबईत मोठ्या भावाप्रमाणे नेहमी आधार होता व अजूनही आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहे. त्यांच्या वाढदिवशी मला प्रत्यक्ष हजर राहता येणार नाही, कारण अजूनही कोरोनामुळे इकडे विमानसेवा चालू नये, तसेच इथल्या कडक नियमामुळे शक्य नाही. गेल्या 2 वर्षात सगळं जगच बदलून गेलेलं आहे. इच्छेविरुद्ध बऱ्याच गोष्टी घडत आहेत. तेव्हा मी त्यांना इथूनच त्यांच्या 75व्या वाढदिवशी शुभेच्छा देतो व शतायुषी भव अशी प्रार्थना देवाजवळ करतो. नमस्कार. GS भुगरे, सिंगापूर. आप्पा मामा अमृत महोत्सवी वाढदिवस 14 सप्टेंबर 2021. आज आपल्या लाडक्या आणि आवडत्या आप्पा मामाच्या अमृत महोत्सवी वाढदिवस. सर्वप्रथम आम्ही दोघे मामांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांना उदंड दीर्घायुष्य लाभावे यासाठी श्रीरामचरणी प्रार्थना करतो. काही माणसे स्वभावाने सोज्वळ, मनाने सच्ची, प्रामाणिक व सदैव मदत परोपकार करण्यास तत्पर अशी असतात. अशा माणसापैकी एक म्हणजेच आपले आप्पा मामा. म्हणूनच आप्पा मामाविषयी मनात असणारा स्नेह अगदी आतुर व जिव्हाळ्याचा आहे. सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेला आयुष्याचा पट असाच पुढे सरकत असताना मामाच्या अनेक हृदयस्पर्शी आठवणी मनात प्रेर धरतात. सर्वांना बरोबर घेऊन, सर्वांविषयी सदैव आपुलकीची भावना ठेवून, तन मन व धनाने झिजताना व परोपकार करताना आम्ही अनेक प्रसंगी मामांना पाहिले आहे. घरातील एखादे मंगल कार्य म्हणले की मामांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. अगदी 8-10 दिवस रजा काढून हजर राहत असतात. पडेल त्या कामात मदत करण्याबरोबरच सेवाभावी वृत्तीही आहे. आत्या व दादा आजोबांच्या आजारपणात ती प्रकर्षाने दिसून आली. मामाची घरातील टापटीप स्वच्छता वाखाणण्यासारखी असते. मुलांची, नातवंडाची काळजी घेत त्यांना आवश्यक ती सर्व मदत करणे हे मामा व्रताप्रमाणे आजही सांभाळत आहेत. मुंबईत येणाऱ्या पाहुण्याची सरबराई व योग्य ती व्यवस्था लावणे ही कामे मामा प्रसंगी स्वतःच्या खिशाला झळ सोसून करत असताना आम्ही अनुभवले आहे. हे सर्व करत असतानाही मुंबईसारख्या महानगरात स्थानिक होऊन आपल्या कुटुंबास शक्य ती सुखे उपलब्ध करून देण्याचा मामाचा सदैव प्रयत्न असतो. मामांचे आपल्या सांगवी या जन्मगावावरही जीवापाड प्रेम आहे. तेथील शेती, घर यामध्ये सुधारणा करताना मामा आजही जीव ओतून प्रयत्न करताना दिसतात. मामांनी आणखी एक उल्लेख करण्यासारखे काम केले ते म्हणजे करकम येथील श्री राम मंदिराचा जीर्णोद्धार. आपले आर्किटेक्चरमधले सर्व कौशल्य पणाला लावून एक गुणवत्तापूर्ण वास्तू निर्माण केली. आजही मामा तेथे रामनवमी उत्सव स्वतः जातीने लक्ष घालून यशस्वीपणे पार पाडतात. कोणत्याही सामाजिक कार्यातील मामांचा सहभाग, मग तो कष्टाने असो वा आर्थिक मदतीने असो, सदैव कौतुकास व स्तुतीस पात्र आहे.
नात्यातील जवळीक कमी होत असलेल्या सद्य परिस्थितीत मामा सर्वांना मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधत ख्याली खुशाली विचारत असतात. अशा या मामांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त रामदासी व बेंबळकर कुटुंबातर्फे शुभेच्छा देऊन त्यांना पुढील आयुष्यात सुख व आरोग्य चिंतितो व पुढील ओळींनी भावना व्यक्त करतो. तुमच्यासाठी क्षितिजावरती रंगांची झाली दाटी, सारी सृष्टी फुलून गेली आज तुमच्यासाठी वसंत यावा प्रत्येक क्षणाचे पायी, परिपूर्तीच्या यशोदीपातून मन जीवन उजळून जाई. सौ वर्षा व सुनील रामदासी. हॅलो, नमस्कार. नमस्कार मामा. तुला तुझ्या प्रथम 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. विशेष म्हणजे मामाबद्दल जर सांगायचं झालं तर मामाचं सगळं जीवन हे दुसऱ्याच्या सेवेकरता गेलं असं मी थोडक्यात म्हणेन. कारण त्यांनी लहानपणापासून आम्ही त्याला पाहत आलेलो आहे, तर त्याचं आम्हा सर्व बेंबळकर कुटुंबियांवर तर अफाट प्रेम होतं. आम्ही तर त्याचे सख्खे भाचे होतो, पण त्यांनी आमच्या बेंबळकर फॅमिलीला बाकीच्या सगळ्या भावंडावर सुद्धा तेवढंच प्रेम केलं. आमच्या सर्व लग्न कार्यात सगळ्या सुखदुःखाच्या प्रसंगी तो अतिशय भक्कमपणे पाठीशी उभा राहिला आणि आम्हाला मामाचा अतिशय आधार वाटत होता कायम, अजूनही आत्ताही वाटतो. आणि त्याचं सगळं जीवन दुसऱ्याच्या सेवेकरता समर्पित होतं पूर्ण. त्यांनी सर्व त्याच्या भावंडाकरता, त्याच्या सगळ्या बाकीच्या सगळ्या दूरच्या नातेवाईकाकरता सुद्धा त्यांनी अपार कष्ट घेतले आणि त्याचा अजूनही आम्हाला आधार वाटतो. अशा माझ्या मामाला लाख लाख शुभेच्छा वाढदिवसानिमित्त आणि पुढे त्याला शतायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार मामा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कडक आणि शिस्तप्रिय आणि प्रेमळ अशी ही तुमची खरी ओळख आहे, एवढंच मला सांगायचं. आप्पा मामा, सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. प्रेम, आपुलकी, माया, त्याग, परोपकार वृत्ती याचा संगम म्हणजे आमचा लाडका आप्पा मामा. घरातला एकत्रित ठेवण्यासाठी तू घेतलेले अपरंपार कष्ट आणि त्यासाठीची तळमळ याला तोड नाही. आम्ही सारे भाचे मंडळींनी लहानपणापासून तुझ्याकडून घेतलेल्या बाळकडूचा त्याचा आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनात खूप चांगला फायदा होतो. खूप छान अनुभव येतात, ज्यामुळे मानसिक समाधान मिळण्याचा अनुभव घेता येतो. आता तुला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यापुढचे तुझे आयुष्य निरोगी, समाधानी आणि आनंदाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुला सर्व बेंबळकर आणि रामदासी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. बाबा म्हणजे एक अजब रसायन. त्यांच्यात आणि पुलंच्या नारायणमध्ये मला कायम साम्य दिसत आलंय. कितीही दूरचं नातं हे किती जवळचं आहे ते त्यांच्याकडूनच शिकावं. कार्य कोणाकडेही आणि कोणतेही असो, बाबा तिथे असतातच. आणि विशेष गोष्ट ही की प्रत्येक लग्न कार्यात ते वधू आणि वर या दोन्ही बाजूचे असतात. विना फोन ऑफिसला जाणाऱ्या आरतीची बस कुठे अडकली आहे हे केवळ तेच जाणायचे. आकाशात झेपावलेल्या घारीचे जसे आपल्या पिलावर सतत लक्ष असतं ना, अगदी तसंच. अमृतमयी वाढदिवसाच्या बाबांना लक्ष शुभेच्छा. नमस्कार, मी सुमन कुलकर्णी. आम्ही देशपांड्यांच्या CBD पासूनचे शेजारी. कुंदाताई आणि भाऊजी यांचा नेहमीच आधार वाटत आला. आमच्या संसारात येणाऱ्या अनेक सुखदुःखांच्या वेळी त्यांची साथ मला व माझ्या मिस्टरांना लाख मोलाची होती. माझ्या मोठ्या कन्येचे आयुष्य देशपांडे भाऊजींमुळेच सोन्यासारखे झाले. त्यांच्या मध्यस्थीमुळे ती चांगल्या घरात गेली. त्यांचे आभार नाही मानणार, पण ऋणात नेहमीच आम्ही दोघे राहू. त्यांची आणि माझ्या मिस्टरांची खास मैत्री पलीकडले नाते होते. त्यांना आज त्यांच्या वाढदिवशी अनेक शुभेच्छा व त्यांना आरोग्यपूर्ण आनंदी आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. बंडू मामा म्हणजे उत्साहाचा वाहता झरा. सर्वांच्या अडीअडचणीला सर्वात पुढे असणारा आधारस्तंभ. नातं कोणतेही असो, जवळचे असो वा दूरचे, एकदा मामाच्या संपर्कात आले की सर्वांना आपलेसे करून टाकणारा हितचिंतक.
कार्य कुणाचेही असो हिरिरीने स्वतःचेच कार्य असल्यासारखे समजून झोकून देऊन सर्व व्यवस्था योग्य रीतीने आणि खात्रीने पार पाडणार असा कुशल व्यवस्थापक, मनमिळाऊ स्वभावाचा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कुटुंबवत्सल जबाबदार व्यक्ती, शांतपणे आणि मृदू स्वरात सर्वांशी संवाद साधणारा कुशल संप्रेषक, समोरील व्यक्तीशी मतभिन्नता असली तरी सामोपचाराने घेणारा प्रगल्भ व्यक्ती, कुठल्याही वयोवर्गात अगदी मनमोकळेपणाने मिसळणारा अष्टपैलू व्यक्ती, परिस्थिती कशीही असली तरी धीरोदात्तपणे सामोरे जाणारा स्थितप्रज्ञ व्यक्ती, सतत काहीतरी खटपटी करून काहीतरी करून दाखवणारा जिद्दी आणि खटपट्या, कितीही प्रगती केली आणि मूळ गावापासून दूर गेला तरी आपले मूळ न विसरणारा, शेतात रमणारा शेतकरी आणि देवावर श्रद्धा असणारा भाविक, सर्वांना मुंबई फिरवून आणून जीवाची मुंबई घडवून आणणारा मनोरंजक व्यक्ती, अशी कितीही व्यक्ती विशेषणे कमी पडतील असा आमचा हरहुन्नरी मामा आज 75 वर्षे पूर्ण करत आहे हे खरेच वाटत नाही. त्याचे कारण आहे की या वयात देखील त्याची ऊर्जा आणि उत्साह अजून 25शीतलाच आहे. या अमृत महोत्सव प्रसंगी आमच्या लाडक्या मामासाठी हीच सदिच्छा आहे की उत्साहाचा झरा कायम असाच वाहत राहू दे आणि आम्हाला अशीच प्रेरणा देत राहू दे. मनोज कुलकर्णी. मी श्यामा आत्या बोलत आहे. सर्वप्रथम लहान थोरांना मानाप्रमाणे आशीर्वाद नमस्कार. आजचा हा सोहळा साजरा होत आहे याचा खूप आनंद होत आहे. त्या निमित्ताने मनोजने आप्पाविषयी अगदी चौफेर मनोगत व्यक्त केले आहेच, पण माझे मत मी मांडते. खरोखरच एक असा खडतर प्रसंग आठवतो. आमची दिवाळी सांगवीस असायची. अगदी दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही सांगवीस जायचो. तो त्या रात्री मुंबईहून सांगवीस यायचा. एक प्रसंग आठवतो. नोव्हेंबर महिना म्हणजे अगदी काळा कुट्टा अंधार. रस्ते अगदी दगड धोंडे, झाडे झुडपे काटे यात तो 1 तास अडकला. वाट चुकला. अंधारामुळे त्याला काहीच सुचेना. आरोळी देऊन देऊन थकून गेला. गाव लहान असल्यामुळे कोणाला तरी त्याची आरोळी ऐकू आली आणि दिवा घेऊन मदतीस धावले. परंतु तो प्रसंग अगदी भयानक होता, अविस्मरणीय. तसेच वैयक्तिक जीवनात आमच्या वहिनी अर्ध्यावर सोडून गेल्या. पण ते दुःख बाजूस ठेवून मुलांना अगदी दोन्ही भूमिका सांभाळून खंबीरपणे उभा राहिला. आता घरामध्ये मुलं सुना नातवंड मुली यामध्ये अगदी रमून गेला आहे. सर्वांच्या आशीर्वादाने सर्वजण त्याची आस्थेने काळजी घेतात. मनोजने म्हटल्याप्रमाणे सर्वांना मुंबईत त्याने दाखवली तर मुलांनी त्याला 7 समुद्रापलीकडे परदेशी यात्रा घडवून आणली. हे भाग्य लाभले. हीच त्याची पुण्याई आणि सर्वांचे आशीर्वाद. अशा या भावास दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा आणि हा योग जुळवून आणल्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. बाबा, सगळे आज तुमच्याबद्दल खूप छान छान बोललेलं तुम्ही ऐकलं, पण माझी मात्र एक तक्रार आहे. लहानपणी संदीपने त्याची चप्पल हरवली की तुम्ही नेहमी मला रागवायचा, पण आम्ही दोघं भांडलो की मार मात्र दोघांना सारखा द्यायचा. का? आम्ही तुमच्यासाठी समान आहोत, पण त्याच्याकडे लक्ष देणं माझं कर्तव्य आहे मोठी म्हणून हे शिकवायचं होतं का? अहो, ते मला आत्ता कळतंय. लहान असताना माझ्या रेनकोटच्या खिशात
तुम्ही 10 पैसे द्यायचा आणि आम्हाला शाळेत न्यायचा, कारण मी रोज शाळेत जाताना रडायचे. आम्ही कधी शाळा बुडवू नये हे शिकवायचं होतं ना. पण मी आता शाळा कॉलेज काय कधी ऑफिस सुद्धा बुडवत नाही. तुमचा कम ऑन बी क्विक हा नारा अजून जपते. ओमला आणि रुद्रला सकाळी तुमच्यासारखंच फॅन बंद करून उठवते, तेही आमच्यासारखेच रागवतात. पण सकाळी लवकर उठायची त्यामुळे सवय लागली हा दोघांना. तुमचा जगमित्रतेचा गुण कानामागून येऊन तिखट झालेल्या भुंडीमध्ये आलाय, तर प्राणीप्रेम संदीप मध्ये आठवत आहे ना, लहान असताना एकदा 1:30 वाजता रात्री तुम्ही सोडलेली कुत्र्याची पिल्ल त्याच्यासाठी परत घेऊन आला होता. तो खूप रडत होता रात्री, ती कुत्री रडते म्हणून. माझ्यासाठी तुम्ही युनिव्हर्सिटीच्या खूप खेपा घातल्या, पण त्याचा खूप मला फायदा झाला हे पण आपल्याला माहिती आहे. त्यामुळेच मला PRC चांगली नोकरी मिळाली. आम्ही दोघी पैकी आमच्या आपापल्या सासरी सुखी आहोत. आता आमची काळजी तुम्ही करू नका. तरी मी ट्रेनने रोज कसा प्रवास करते याची काळजी असतेच ना. चिंता करू नका, मी सगळे नियम पाळून व्यवस्थित प्रवास करते. आता हे सरप्राईज तुम्हाला दिलंय म्हणून कोणावर रागवू नका हा. अमृतमयी वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओमने सुद्धा त्याच्या पहिल्या कमाईचे तुमच्यासाठी गिफ्ट आणले आहे. आम्हा सर्वांना आशीर्वाद द्या. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. सौ आरती. हॅलो, मी सुजित. काका नमस्कार. तुमच्या 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. ह्याच्या पुढे पण तुमचं पूर्ण आयुष्य हॅपी, हेल्दी आणि प्रॉस्परस राहो हीच सदिच्छा. काही गोष्टी तुमच्याबद्दल सांगाव्याशा वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे हा एनर्जी, कुठून तुमच्याकडे एवढी एनर्जी, उत्साह येतो मला अजूनही कळलेला नाही आहे. मला खूप पूर्वीचं आठवतं की तुम्ही सांगवीला ट्रिप कुठून त्या कुठल्या STतून किती वेळा चेंज करून किती वेळा जायचा, किंवा करकमच्या ट्रिप्स. अरे बाकी कोणी एवढी धडपड नाही करणार, पण तुम्ही ते सर्रास ट्रिप काढून राम मंदिरासाठी किंवा वेगवेगळ्या ऑकेजनसाठी म्हणजे कायम हजर असायचं. इवन तिथपासून ऑल द वे टू सांगवी, म्हणजे हॅट्स ऑफ. याच्यातून एवढंच मला माहिती आहे की तुम्हाला काय म्हणतो फॅमिली, फ्रेंड्स यांना हेल्प करायला खूप खूप इच्छा असायची आणि तुम्हाला म्हणजे त्याच्यासाठी दांडगा उत्साह असायचा. आणि जनरल अजून चांगल्या तुमच्या गोष्टी म्हणजे खूप गुड सेन्स ऑफ ह्युमर आहे तुमच्याकडे आणि एकदम बोलकं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळेच तुमच्याशी सगळेजण मिळून मिसळून राहतात. इंटरॅक्शन खूप जणांशी होतं. सो अगेन 75व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि खूप दिवस झाले भेट झालेली नाही आहे, तर होपफुली लवकरच आपली भेट होईल. थँक्यू. ऑल दी बेस्ट. बाबा तुम्हाला लक्ष शुभेच्छा. दीर्घायुष्य व्हा. बाबांबद्दल काय बोलू. एवढेच सांगतो की माझे बाबां गेल्यानंतर वडिलांची कमी भासली नाही. त्यांचे माझ्यावर असलेले प्रेम आणि काळजी ही मी शब्दात नाही लिहू शकत. पण मला एक प्रश्न नेहमी पडतो की मी ज्या पद्धतीने और ज्या प्रकाराने लग्न केले त्यासाठी त्यांनी मला 100%हून जास्त सपोर्ट दाखवला आणि खूप इझिली सगळे निभावून नेले. इथे मी प्रज्ञा आणि राहुलच्या लग्नाआधी ते खूप रिॲक्ट झाले होते हा संदर्भ लक्षात घेऊन लिहित आहे. मी गुजरातला होतो त्यावेळेला बाबांना कोविड झाला होता. ते खूप डाऊन होते, तरीही ते सर्व विसरून त्यांनी माझी चौकशी केली. एवढे मोठे मन खूप कमी जणांचे असते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला असे बाबा लाभले. अनिल खरे. नमस्कार. मी सविता संत, आरतीची धाकटी नणंद. बाबांचा आणि आमचा परिचय हा आरतीच्या लग्नातच झाला. तेव्हाच आमच्या लक्षात आलं की हे किती प्रेमाने सर्वांचं करतायत आणि किती काळजी सर्वांची घेत आहेत ते. आणि याचं उदाहरण याचा अनुभव आम्हाला वर्षभरातच आला. आरतीच्या लग्नानंतर माझ्या मिस्टरांना मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्यावेळी बाबा तिथे येऊन बसायचे. तशी आमची तेव्हा एवढी जास्त ओळखही नव्हती, पण तरी ते तिथे हॉस्पिटलमध्ये येऊन बसायचे, त्यांची काळजी घ्यायचे, त्यांची विचारपूस करायचे. तर असं हे व्यक्तिमत्व, सर्वांचे प्रेमाने वागणारं, सर्वांशी गोडी गुलाबीने वागणारं आणि सर्वांना आपलंसं करणारं असं हे व्यक्तिमत्व, ज्यांनी आज 75 वर्ष वयाची पूर्ण केलेली आहेत. तर त्यांना खूप खूप त्यांचे अभिनंदन आणि त्यांना 75व्या वर्षाच्या वाढदिवसाबद्दल आमच्याकडून
हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांना आणि परमेश्वराजवळ हीच प्रार्थना करतो की त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो. त्यांचं प्रेम खूप वेगळं असतं, ज्याला उपमा नसते. त्यासमोर केवळ नतमस्तक व्हायचं. मामा, तुमच्यासमोरही असेच आम्ही नतमस्तक आहोत. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अथश्री व समीर जोशी. सर्वप्रथम मामांना 75व्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आज मी माझ्या आठवणीतील मामांच्या काही आठवणी सांगणार आहे. मला आठवतंय, आम्ही लहान असताना मामा जेव्हा मुंबईहून यायचे तेव्हा ते कप केक घेऊन यायचे आणि आम्ही त्यांच्यासाठी त्याची वाट पाहत असायचो. मामा येणार म्हटले की आता केक पण मिळणार या आनंदात आम्ही त्यांची वाट पाहायचो. ही आठवण माझ्या कायम लक्षात राहते. दुसरी आठवण म्हणजे आम्ही जेव्हा अणुशक्तीनगरला जायचो तेव्हा खूप खूप मजा करायचो. म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ असायचीच. मामा आम्हाला आवडतो म्हणून रसना आणून ठेवायचे, तेव्हा ती पण आमच्यासाठी पर्वणीच असायची. कोणताही कार्यक्रम असो, मामा कायम हजर. आमंत्रण दिलं आणि आले नाहीत असे कधीच झाले नाही. मामा म्हणजे उत्साह आणि चैतन्याचा झरा आहेत. बारामतीला आले आणि माझ्याकडे आले नाहीत असे कधीच झाले नाही. आमच्याकडे आप्पा आणि आईंना मामांचे खूप कौतुक असते. या वयात पण मामा एवढा प्रवास करून सगळ्या कार्यक्रमांना हजर असतात याचे त्यांना खूप कौतुक वाटते. आम्ही म्हणजे माझ्या सासरकडचे सगळे जेव्हा ठाण्याला गेलो होतो तेव्हा मामांनी आणि संदीप गौरी यांनी खूप बडदास्त ठेवली होती. त्याच्यामुळे आमची मुंबई दर्शन ट्रिप खूप अविस्मरणीय झाली होती. अशा आमच्या कायम मनाने आणि शरीराने तरुण अशा मामांना त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या म्हणजे अमृत महोत्सवी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सौ अपर्णा राहुल जोशी. आज 14 सप्टेंबर, देशपांडे काकांचा वाढदिवस. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे काका. देशपांडे काका म्हणजे असे व्यक्तिमत्व जे कधीही स्वतःचा विचार न करता दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणार. ऊन, वारा, पाऊस काहीही असो, त्यांचा मदतीचा प्रवास चालूच असतो. करकमची रामनवमी तर त्यांच्या धावपळीशिवाय थाटात पार पडतच नाही. असे आमच्या सर्वांचे आधारस्तंभ असणारे देशपांडे काका यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कोटी कोटी प्रणाम. त्यांचा येणारा प्रत्येक दिवस खूप आनंदाचा, सुखाचा व उत्तम आरोग्याचा जावो हीच सदिच्छा. कविता कानडे. नमस्कार मामा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं वाढदिवसाचं औचित्य साधून मी कविता करण्याचा प्रयत्न केलाय. बघ आवडतोय का? तीर्थरूप प्रिय मामा, 75वा जन्मदिनी देऊ शुभेच्छा. दिन सोनियाचा अलौकिक आज, बोलक्या स्वभावाचा प्रेमळ मामा, शब्द सुमनांचा तुला हो साज. शिस्तप्रिय व्यक्तिमत्व आहे नित्य, तितकाच आहे हो मायेचा सूर. सर्वांना आपलेसे करणारा जगी, गोड नात्यांचा तुम्हीच कोहिनूर. रामभक्त मामा, रहिवाशी मुंबईचे, नाळ तोडली नाही तुम्ही गावाची, साधे जेवण ओढ नात्यांची, उणीव भासू देत नाही मामीची. तत्पर कार्य कुशल साधेपणा, तुझला मिळो सुख जगात सारे, व्हावे मोरपंखी स्वप्न पूर्ण जगी, लाभो आनंद अन आरोग्य न्यारे. वाढदिवसाच्या आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा मामा. तुमच्या प्रत्येक कामातील उत्साह आणि स्फूर्ती ही तुमच्या वाढत्या वयाची अजिबात आठवण करून देत नाही. तुम्ही असेच निरोगी व आनंदी राहा हीच सदिच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आप्पा मामा साष्टांग नमस्कार. आज तुम्हाला 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असेच नेहमी आनंदी राहा, खुश राहा आणि हसत राहा. तशी मी खूपच नशीबवान आहे की मला माझ्या चारही मामांचे प्रेम भरभरून मिळाले व मिळत आहे. आज आप्पा मामाच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या भावना व्यक्त करत आहे. त्या शब्दात मांडणे खूप कठीण आहे, पण तरीही केलेला हा छोटासा प्रयत्न. मामा म्हणजे कधीही न आटणारा अथांग प्रेमाचा सागर. मामा म्हणजे आईची दुसरी सावली. मामा म्हणजे आपल्या प्रेमाने सगळ्यांना तृप्त करणाऱ्या श्रावणातल्या सरी. मामा म्हणजे नारळासारखा वरून कितीही कडक
कडक दिसला तरी आतून तितकाच गोड प्रेमाने भरलेला. मामा म्हणजे अशी व्यक्ती की जी असल्यामुळे मनाला धीर येतो. कोणतेही संकट आले तरी आपल्या मागे खंबीरपणे उभा राहणारा, सुखात सगळे सोबत करतात पण दुःखातही कशाचीच पर्वा न करता तेवढ्याच समर्थपणे आपल्या बाजूने उभा राहणारा. मामा म्हणजे मायेचा एक कळकळणारा झरा, आई आणि वडील दोघांचे प्रेम एकटाच देणारा आणि आयुष्यभर पुळेल एवढी प्रेमाची व संस्काराची शिदोरी देणारा. मामा म्हणजे प्रसंगी रागवणारा, ओरडणारा, पण नंतर शांतपणे सर्व समजावून सांगणारा, अतिशय कष्टाळू, स्वच्छताप्रिय, शिस्तप्रिय, प्रेमळ, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, सगळ्यांच्या सुखातच आपला आनंद मानणारा आणि सगळ्यांच्या आजारपणात सुद्धा अगदी मनापासून आईच्या मायेने त्यांची सेवा करणारा, मग ते लहान असो किंवा मोठे. अशा या आपल्या लाडक्या आप्पा मामाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो एवढीच श्री सद्गुरुचरणी प्रार्थना. अश्विनी, समीर आणि जोशी फॅमिली. सांगवीकर कुटुंबाचा आधार वृक्ष. जीवेत शरधा शतम. खरं तर या संधीची प्रतीक्षा मी बऱ्याच दिवसांपासून करत होते, पण योग काही जुळून येत नव्हता. पितृतुल्य आप्पा मामा, तुमचे आभार किंवा धन्यवाद मानण्याची माझी तितकी अर्हता नक्कीच नाही, ना कर्तृत्वानं, ना विचारानं, ना अनुभवाने. परंतु एक मात्र नक्कीच ठामपणे म्हणेन, मी आज जी काही आहे त्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही आईबाबांनी मला डॉक्टर करण्याचे जे मोठे स्वप्न पाहिले होते ते साकार करण्यात तुम्ही केलेली आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक मदत लाख मुलाची नव्हे अनमोलच होती. नेहमीच पाठीशी खंबीरपणे मिळणारी तुमची साथ आणि कौतुकाची थाप यामुळेच मी ते स्वप्न साकार करू शकले. माझ्या आयुष्याच्या जोडीदार निवडीच्या वेळीही तुम्ही दाखवलेला माझ्यावरील विश्वास आणि आपण घेतलेला निर्णय योग्य ठरवण्यासाठी केलेले मार्गदर्शन यामुळेच आम्ही आज सुखी, आनंदी, समाधानी आहोत. सदैव दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा तुमचा चंदनाप्रमाणे असणारा स्वभाव प्रेरणादायकच ठरतो. तुम्ही खरोखरीच सांगवीकर कुटुंबाचा आधारवड आहात. तुमची खंबीर साथ नेहमीच प्रत्येकाला मिळत असते. सर्वांच्याच कठीण काळात साह्य करणारे तुम्ही संकटमोचन आहात. सर्वांना एकत्र आणून कौटुंबिक स्वास्थ्य जपणारे धन्वंतरीही आहात. अशा ह्या वटवृक्षाने माझ्यासारख्या असंख्य पक्षांना त्यांची घरटी बनवण्यास केलेली मदत अत्यंत स्पृहणीय आहे. या आधार वृक्षाच्या शीतल छायेत निर्धास्तपणे विसावण्याची संधी अशीच सदैव मिळत राहो आणि हा वृक्ष असाच बहरत राहो ही भगवंत चरणी प्रार्थना. जन्मदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आप्पा मामा. चेहऱ्यावर तुमच्या नेहमी आनंद असावा, सुख समाधान जन्मोजन्मी मिळावे हीच माझी इच्छा. 75व्या वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा. आरोग्यदायी, सुखी, समृद्ध, समाधानी दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. तुमचीच सुमेधा. पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. असेच हसत राहा आणि सेंचुरी पूर्ण होऊ देत. राधिका आणि निखिल जेजुरीकर. देशपांडे काका म्हटलं की आठवतं ते 5 स्टार चॉकलेट. 5 स्टार न घेता कधी आमच्याकडे आलेले आठवत नाहीत मला. संचित कुलकर्णी. मला बाबा कसे कसे आठवतात. मला बाबा तू गमाजी भुंडू मा उठा आता यापासून अगं बया झोप आता पर्यंतचे आठवतात. मला बाबा सोसायटीच्या मीटिंग मध्ये भांडणारे, तर तसेच मला मात्र प्रज्ञा तू शांत राहत जा हे सांगणारे आठवतात. मला बाबा स्वतः ऑफिससाठी घाई करणारे, तर स्वतःच्या हाताने मला डबा भरून जा लवकर बस सुटेल हे सांगणारे आठवतात. मला बाबा नातवांच्या वाढदिवसाला हौशीने केक आणणारे, पण आम्ही कधी त्यांच्या वाढदिवसाचा विषय काढला तर निषेध करणारे आठवतात.
मला बाबा सगळ्यांसाठी प्रत्येक वेळी धावणारे, काही ना काही करत राहणारे, तर तसेच करोनामुळे 1.5 महिना असहाय्य एका जागी पडलेले आठवतात. मला बाबा रागावणारे, फटका मारणारे, यापासून माझ्या डिलिव्हरीच्या वेळी मायेने पाठीवरून हात फिरवणारे आठवतात. मला बाबांपासून आई झालेले आठवतात. अशा या आमच्या हौशी पण वेळोवेळी स्वतःचं मन मारणाऱ्या, स्वतःच्या तब्येतीची नाही पण आमच्या तब्येतीची नेहमी काळजी करणाऱ्या आई आणि बाबा दोघांचे प्रेम देणाऱ्या बाबांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. त्यांना सुदृढ, सुखी, निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे बाबा. काय लिहू मामाबद्दल, शब्द उणे आहे. सर्वांसाठी सदैव मदतीस असणाऱ्या माझ्या मामाला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. मामाच्या 75 निमित्त हार्दिक शुभेच्छा. दीपा कुलकर्णी. आम्हा देशपांडे कुटुंबियांचे आधारवड असलेल्या आप्पा काकांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काका, तुम्हाला दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य लाभो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. मी शरद कानडे, अरुण देशपांडेंचा मी मित्र आहे. काल अरुण देशपांडेची सून गौरी, तिचा काल दुपारी मला मोबाईलवर मेसेज आला की त्यांच्या घरी अरुण देशपांडेंच्या 75वीचा वाढदिवस ते सगळे आप्तेष्ट साजरा करणार आहेत आणि ते माझे मित्र आहेत. त्यामुळे गौरीला असं वाटलं की मी काहीतरी त्यांच्याविषयी सांगावं. तर अर्थात मलाही त्यांच्याबद्दल सांगणं खरोखरच आवडलं असतं, पण मला या सगळ्यात गौरीचं कौतुक मोठं वाटतं. म्हणजे काय की तिनं खरोखरच सासऱ्याला पित्याच्या जागेवर मांडलं. नुसतं मांडलंच नाही तर कृतीने ते दाखवूनही दिलं आणि तिचं त्यांच्यावर निर्व्याज प्रेम आहे या गोष्टीतनं शक्य झालं. आता अरुण देशपांडेंबद्दल सांगायचं म्हणजे परिस्थिती अशी आहे की मी काय ठाण्याला कायम राहत नाही. मी साधारण वर्षातनं 2-3 वेळा येतो आणि 8 ते 10 दिवस राहतो. कारण मी सांगलीला कायम मुक्कामी असतो. माझा नातू तिथं आहे आणि मी सांगलीलाच राहत असतो. पण गेल्या 4-5 वर्षातच देशपांडेंची माझी जास्त ओळख झाली. त्याच्या अगोदर फारशी ओळख नव्हती, पण त्यांची ओळख झाली. त्याच्यानंतर त्याचं मैत्रीचं रूपांतर झालं आणि त्याच्यातनं खरोखर ऋणानुबंध असल्यासारखं आम्ही एकमेकांशी वागत गेलो. नेहमी माणूस म्हणतं की समान शिले विष्णूशी सख्यम, म्हणजे ज्यांचं शील समान आहे किंवा ज्यांचं एक प्रकारचं एकमेकाशी ट्युनिंग जमतं थोडं ह्याच्या आजकालच्या भाषेत, त्यांची मैत्री लवकर जुळते. तशी त्यांची माझी जोडी. दुर्दैवानं माझ्या पत्नीचं निधन गेल्या 5 वर्षापूर्वी झालं आणि त्या दुःखाचा कडेलोट आमच्या कुटुंबावर झाल्यामुळं मी त्यातनं आजही बाहेर पडू शकलेलो नाही. किंबहुना बराच प्रयत्न करून सुद्धा मला त्यातून बाहेर पडणं जमलेलं नाही. आणि देशपांडेंची परिस्थिती अशीच आहे. अर्थात त्यांच्यावर तर हा जो आघात झाला आहे त्यांच्या पत्नी निधनाचा, तो फार पूर्वी झाला आहे. त्यांचा मुलगा तेवढा इंजिनिअरिंगला होता, मुलगी लहान होती आणि घरात करायला कोणी नव्हतं. अशा परिस्थितीत खरं म्हणजे त्यांच्यावर हा आघात झाला, अतिशय नीतीनं त्यांच्यावर क्रूर सूड घेतल्यासारखं झालं. त्याचा परिणाम असा झाला की वास्तविक त्यांनी त्या काळात जरी लग्न केलं असतं तरी त्यांना कोणी दोष असा दिला नसता, परंतु त्यांनी ते केलं नाही आणि मुलगी आणि मुलगा यांना सांभाळलं. एक वेळा मुलाला सांभाळणं फार सोपं, कारण मुलांची जडण ही वेगळी असते, मुलींची वेगळी असते. पण एका स्त्रीशिवाय घरात एखाद्या मुलीला सांभाळणं हे खरोखरच अत्यंत अवघड आहे. आणि त्यांनी कसं केलं, काय केलं हे विचार जर आपण केला तर ते महाकर्म कठीण काम असं आहे. आई वडिलांची भूमिका अदलून बदलून करायची सगळी ही तारेवरची कसरत असते. त्याचा मी अनुभव घेतलाय, त्यांनी तर माझ्यापेक्षा फार पुढचा अनुभव घेतलेला आहे. पण तरी त्यांनी ती नुसती जबाबदारी पार पडली नाही तर यशस्वी रीतीने पार पडली असं म्हणावं लागेल. साधारण देशपांडेंचा स्वभाव जो आहे तो अतिशय शांत आहे आणि संयमी स्वभाव आहे. मुख्य म्हणजे त्यांचं परमेश्वरावर अतिशय श्रद्धा आहे. वास्तविक पत्नी निधनानंतर त्यांच्याकडून अशी एखादी गोष्ट घडली असती की परमेश्वराचा विश्वास उडणं सहज शक्य होतं. एखादी वाईट घटना घडली तर ती परमेश्वरानेच केली. चांगली घटनेचं श्रेय आपण स्वतः घेतो, वाईट घटनेचं श्रेय
नेहमी दुसऱ्याला म्हणजे दोष असेल तर परमेश्वराकडे जातो. त्यातनं त्यांनी पूर्ण परमेश्वरावर अश्रद्ध झाली असते, पण ती त्यांनी केलं नाही. आणि ते स्पष्ट सांगायचं, परमेश्वरावर त्यांची पराकोटीची श्रद्धा आहे. आणि दुसरं म्हणजे काय होतं की आपण माणूस शितावरनं भाताची परीक्षा करणं असं म्हणतात, तेव्हा साधारण एखाद्या माणसाचा जर स्वभाव कळायचा झाला तर तो त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच कळतो. फेस इज इंडेक्स ऑफ माइंड असं म्हणलेलं आहे. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून नेहमी समजतं की हा माणूस शांत संयमी आहे आणि त्यांच्याशी मैत्री सहज शक्यची गोष्टी आहे. आता हा जो त्यांचा आजचा 75वा कार्यक्रम आहे तो त्यांचा घरगुती कार्यक्रम आहे. अर्थात त्यांना त्यांचं आयुष्यात 25व्या वर्षाचा उपमहोत्सव झाला आहे, 50 वर्षाचा सुवर्ण महोत्सव झाला आहे, आज 75चा त्यांचा हिरक महोत्सव होतोय आणि 5 वर्षांनी सहस्त्रचंद्र दर्शनाचा योग येईल आणि अमृत महोत्सव 100 वर्ष होईल अशी माझी तरी निश्चित खात्री आहे. आज त्यांचे कुटुंबीय त्यांच्या सोबत आहेत. त्यांचा मित्रांचा गोतावळा इथं भरपूर आहे. म्हणजे अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात हे सिनियर सिटीजन क्लब आहे, इथं त्यांचे गणपती इतर जे काय सार्वजनिक उपक्रम होतात त्यात ते आवर्जून भाग घेतात, सगळ्यात पुढेही असतात. आणि अरुण देशपांडे हा जवळजवळ सगळ्यांच्या दृष्टीने परवलीचा शब्द इथं झाल्यासारखा आहे. तर आपण नेहमी म्हणतो की भरपूर दारं बंद झाली तर आयुष्यात सगळं संपल्यासारखं असतं, पण जेव्हा सर्व दारं बंद होतात तेव्हा एक दार कोणी किलकिलं उघडतं. तसं परमेश्वरानं हे जे दार उघडले त्यांचं, ते त्यांच्या कुटुंबियाकरता एक त्यांना आधार म्हणूनच उघडं ठेवले असं धरायला हरकत नाही. या प्रसंगात मी अरुण देशपांडेंना दीर्घारोग्य चिंतितो. त्यांचं जीवन आरोग्यपूर्ण जावं अशी इच्छा ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांचा स्वभाव असाच राहावा, त्यांचा आधार सर्वांना मिळावा. धन्यवाद. सांगू का? बाबांबद्दल सांगायचे तर भरपूर आहे, पण शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. कुणाचे बाबा, कुणाचे आप्पा, कुणाचे देशपांडे, कुणाचे अरुण, एक व्यक्ती पण अनेकासाठी आर्थिक, मानसिक, शारीरिक आधारवडच आहे. थोडक्यात सांगायचे तर जन्मा येणे दैवा हाती, करणी जग हासली, गाणे व्यर्थची कुल तोरवी. जन्माने हे जरी दैवाच्या हाती असले तरी पण अनेकांना संतुष्ट करणे, मदत करणे, हसवणे हे आपल्या हातात आहे. आपल्या कुळाची थोरवी न सांगता किंवा वाडवडिलांचं मोठेपण न सांगता यांनी अनेकांना अनेक प्रकारे सहाय्य केले आहे. असे ह्या बाबांना दीर्घायुष्य लाभो. त्यांच्याजवळ हा माझा, हा तुझा, हा भेदभाव नाही. 2 वेळी सांगायचे तर बाबा म्हणजे अंजली स्थानी पुष्पाणी वासयंती करद्वयम अहो सुमसाम प्रीतिर्वाम दक्षिणो वामो समाहा. अशी ही व्यक्ती, हा माझा, हा तुझा, हा त्यांच्याजवळ भेदभाव नाहीये. तेव्हा अशा अरुण देशपांडे यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. माझी आणि त्यांची ओळख सन 1981-82च्या सुमारास कोकण भवन हाऊसिंग स्कीमच्या निमित्ताने झाली. त्या काळात स्वतःचे घर असावे असे वाटणाऱ्या पण आर्थिकदृष्ट्या फारशी चांगली नसलेली स्थिती असलेल्या अणुशक्ती कर्मचाऱ्यांपैकी आम्ही होतो. BRCच्या अधिकारी संघटनेमार्फत कोकण भवन येथे C5 आणि C6 घरांसाठी एक योजना जाहीर झाली होती. त्यात नंतर मी थोडे योगदान देऊन सन 1983 मध्ये ती घरे आम्हाला आमच्या ताब्यात मिळाली. आम्हाला श्री देशपांडे यांनाही घराची अतिशय निकड असल्याने आम्ही लगेचच तेथे राहाव्यास गेलो. मला सेक्टर 4 मध्ये C5-10 नंबर इमारतीत, तर त्यांना C5-29 नंबर सेक्टर 5 या C5-29 नंबरच्या इमारतीत घर मिळाले. सन 1988 पर्यंत आम्ही तेथे राहिलो. त्या दरम्यान माझ्या पत्नीने B टाईप घरात दातांचा दवाखाना सुरू केला होता. तेजू तेव्हा 1 वर्षाची होती. तोपर्यंत देशपांडे कुटुंबियांची आमचा चांगला परिचय झाला होता. तेजूला सौ देशपांडे यांच्याकडे आम्ही BB सिटिंगसाठी पाठवायला सुरुवात केली. त्या अतिशय प्रेमाने तिचा सांभाळ करायच्या. त्यावेळी आरती, प्रज्ञा आणि संदीप ही त्यांची मुले लहान होती. त्या पत्नीच्या रुजू स्वभावामुळे आणि आपलेपणामुळे त्यांचे कुटुंब आमच्यासाठी
मोठाच आधार होता. पुढे आम्ही अणुशक्तीनगरला आलो आणि काही वर्षांनी देशपांडे कुटुंब देखील मंडळा येथे आले. दुर्दैवाने श्रीमती देशपांडे यांचे अकाली निधन झाले, पण श्री देशपांडे यांनी त्या धक्क्यातून स्वतःला सावरले आणि उत्तम प्रकारे आई व वडील या दोन्ही भूमिका पार पाडून तिन्ही मुलांना व्यवस्थित शिकवले आणि त्यांच्या जीवनात मार्गस्थ केले. आईविना मुले वाढविणे सोपे नसते, पण मुलांवर योग्य ते संस्कार ते करू शकले. जिद्द असेल तर सामान्य माणूस देखील प्रतिकूल परिस्थितीत कशी झुंज देतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री देशपांडे आहेत. तिन्ही मुले त्यांच्या परीने आता वडिलांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. बदलत्या काळात मुलांनी आपले संस्कार कायम ठेवले आहेत हे पाहून अतिशय आनंद होतो. तिघांनाही जे संसारात भागीदार मिळाले आहेत ते संस्कारी असल्यामुळे पुढच्या पिढीची काळजी वाटत नाही. श्री देशपांडे यांना त्यांच्या 75च्या आम्हा सर्व काळे कुटुंबियांच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना आणि सर्व देशपांडे परिवारातील व्यक्तींना अनेक शुभेच्छा. शरद काळे. प्रिय श्री अरुण म्हणजेच आप्पा, नमस्कार. आज तुमचा 75वा वाढदिवस समारंभ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचा टप्पा, जीवनातील वाटचालीचा अश्वमेध. या निमित्ताने तुमच्या सहवासात घालवलेल्या जुन्या आठवणींची मालिका डोळ्यासमोर आली. तशी आपली ओळख कोरस नक्षत्रमध्ये राहावयास आल्यापासूनचीच, म्हणजे साधारण 10-12 वर्षेच, परंतु ती पुष्कळ आधीपासूनची आहे असे स्नेहाचे संबंध जुळून आले. कोरसमध्ये आल्यापासून जुन्या सोसायटीतील मित्रांपासून दूर आलोच, परंतु ठाण्यात मूळ रहिवासी असल्यामुळे बरेच मित्र व नातलग यांनाही दुरावलो. यामुळे डोळे नवीन मित्रांच्या शोधात होते. म्हणतात ना, सारखे पंख असलेले पक्षी बरोबर उडतात. याप्रमाणे संकुलाच्या बागेमध्ये नातवांवर लक्ष ठेवण्यासाठी येत असताना आपली ओळख झाली. गप्पा गोष्टी करताना मैत्रीत रूपांतर झालं. त्यातून संकुलातून ज्येष्ठ नागरिकांना जमवून त्यांची एक संघटना उभी करायची कल्पना तुमचीच. ज्येष्ठ नागरिक एकत्र भेटण्याची सोयीस्कर जागा म्हणजे देऊळ. मग आरती व इतर समारंभाच्या निमित्ताने एकत्र जमू लागलो. पुढे एकमेकांच्या अनुभवांचा, एकमेकांच्या सुखदुःखांच्या क्षणांचा, यांची गोष्टींची ओळख झाली व आपले संबंध वाढत गेले. एक न विसरण्यासारखी गोष्ट म्हणजे मी एकदा बोलता बोलता सहज बोलून गेलो की सर्व भारतभर फिरून आलो, परंतु आपल्या महाराष्ट्रातील जवळच असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचे व शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा योग जुळून आला नाही. लांबूनच तेथे होणाऱ्या गर्दीचे वर्णन ऐकून धीर होत नव्हता. यांनी ताबडतोब प्रयत्न करून आपल्या ज्येष्ठ नागरिकांची सहल ठरवून उत्तम प्रकारे विना सायास पांडुरंगाचे दर्शन घडवले. सोबत जवळच असलेल्या त्यांच्या गावातील त्यांचे राम मंदिरही दाखवले व एक रात्र राम मंदिरात राहण्या जेवण्याची सोय केली. त्यांचे सकारात्मक विचार, उत्तम व्यवस्थापन कौशल्य, सर्वांना आपल्यात सामावून घेणारे, सतत दुसऱ्यांसाठी झटणारे, सुखी समाधानी व सुसंस्कृत वागणूक, यामुळे ते उत्तम स्नेही झाले. उत्तम हस्ताक्षर, मधुर बोलणे, भ्रमंतीची आवड, फुलांचे शौकीन, सगळ्यांना संस्कार शिकवण्याची इच्छा, या अनेक गुणांमुळे हे आपल्या संकुलात सर्वांना हवेसे वाटतात. थोडे दिवस बाहेरगावी गेले तरी सर्व त्यांची आठवण काढतात. आम्ही पुण्याला गेलो की फुलांनी बहरलेली जाई, सोनचाफा, अनंत, सदाफुली, जास्वंद, गुलाब पाहिले की यांची आठवण येते. मग परत येताना तुमच्यासाठी थोडी फुले आणण्याचा मोह आवरत नाही. दुसरा विशेष उल्लेख करण्याचा म्हणजे आध्यात्मिक वाचनाची व पाठ म्हणण्याची सवय.
तुमच्यामुळे आम्हालाही आध्यात्मिक वाचनाची व पाठांतराची ओढ लागली. ती या करोना काळात अतिशय उपयोगी पडली. आज या दिवशी 75 गाठली. या सुवर्ण क्षणात आमच्या शुभेच्छांचे अमृत एकत्र करून हा क्षण अमृत महोत्सवी ठरवू. पुन्हा वाढदिवसाचे हार्दिक अभिष्ट चिंतन. आमच्या देशमुख कुटुंबियांचेही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व पुढील आयुष्य तुम्हाला व घरातील सर्वांना सुखा समाधानाचे, आरोग्याचे व शांततेचे जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपला प्रिय मित्र उल्हास देशमुख व कुटुंबीय. दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी अरुणरावांचा 75वा वाढदिवस आहे, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष. अरुणराव म्हणजे आमचा बंडू आणि आम्हा शालेय मित्रांचा DM असा हा विविध नावांचा माझा वर्गमित्र. त्याचे शालेय नाव दादासाहेब होते, त्याचाच तो DM झाला. परंतु पुढे त्यांनी नावात बदल करून अरुण हे नाव धारण केले. असा हा विविध रूपी माझा मित्र. 1964 साली 11वी पास झाल्यावर त्याने मेकॅनिकल ड्राफ्ट्समनचा अभ्यास पूर्ण करून पुणे येथे किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीमध्ये तो सर्व्हिसला लागला. या कालावधीत त्याचे वास्तव्य पुणे येथे सहकार नगर मध्ये होते. सांगवीकर घराण्यात तो सर्वात मोठा आहे, त्यामुळे त्याच्यावर इतर भावंडांचीही जबाबदारी होती आणि ही जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली. पुढे नशिबाची चांगली साथ मिळाल्यामुळे त्याला भाभा अणु केंद्र मुंबई येथे नोकरी मिळाली. तो आणि मी प्रथम पासून एकत्र शाळा शिकलो. त्याला सर्वच गोष्टी मोठ्या असाव्यात असं वाटत असे. त्याला खरं सांगायचं तर देशपांडे वतनदार हा फार अभिमान आणि त्याप्रमाणे तो प्रयत्न करायचा, याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे. पुढे माझी लहान बहीण कुंदा हिच्याशी त्याचे लग्न झाले व माझे पुन्हा दुहेरी नाते तयार झाले. अशा माझ्या मित्राला दीर्घायुष्य लाभो, तसेच तो आरोग्य संपन्न राहो ही इच्छा. असा हा हरहुन्नेरी बंडू. तुझा अशोक. श्री देशपांडे नमस्कार. आजचा आपला दिवस अमृताचा, जीवन प्रवासाचे 75वे वर्ष साजरे करण्याचा. आजचा दिवस मागे वळून पाहण्याचा, कर्तव्य व तत्परतेचा अभिमान बाळगण्याचा. डेरेदार वंशवृक्षास गोड नातवंडांनी आणलेला बहार पाहून मोहरून जाण्याचा. आजचा दिवस 75 दिव्यांच्या प्रकाशात उजळून जाण्याचा. जीवनाची ओवी, श्रद्धेची लय, कर्तृत्वाचा ताल, प्रेमाचे सूर यांच्या जमलेल्या जीवन मैफिलीत दंग होण्याचा. आजचा दिवस म्हणजे आठवणींचे मोहोळ. किती गुण वर्णवावे. शांत तसेच विनोदी स्वभाव, अचूक बोलण्याची क्षमता, संसारातील रीतिभाती व देवधर्म करीत असताना मुलांवर उत्तम संस्कार केले. आजचा दिवस सोन्याचा, आयुष्यभर स्मरणात जपण्याचा. ITI सोलापूर येथे मी निर्देशक होतो त्यावेळी मी तुम्हाला पाहिले होते. तुम्ही शांत व मेहनती, सतत कामात गुंग असणारे विद्यार्थी होतात. आपले काम आपण बरे असे होतात. मनापासून ट्रेनिंग घेत होतात. आजचा दिवस ईश्वरास आळवण्याचा. आपणास आयुष्यात उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी विनंती. धन्यवाद. आपला पांडुरंग टाकसाळे. It's a momentous day today as you have reached an important milestone. It's your platinum celebration. We spent only a few years as neighbors, but those years were indeed memorable
as it held some very precious memories. We are glad to have met you and your family. And though we have not said it, let me take this opportunity to say thanks, for you and your family were the best. Here is wishing you a joyous and wonderful 75th birthday. May God's blessings be with you always. We hope and pray that you have achieved all that you have wished for. Kunhuni family. काका, विश यू हॅपी बर्थडे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं राम मंदिर प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन देखील. मी शैला बोलते. तीर्थरूप आप्पास सौ शैलाचा साष्टांग नमस्कार. विनंती विशेष. प्रथम तुला 75व्या वाढदिवसाच्या सोहळ्यानिमित्त भरभरून शुभेच्छा. यापुढील तुझे आयुष्य सुख समृद्धी व आनंदाने जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मला तुझ्यासाठी लिहावयास खूप आहे, म्हणून मी तुझ्या आनंद प्रसंगी थोडेसे लिहावेसे वाटले म्हणून लिहिते आहे. मला आठवते माझ्या लहानपणी तू मला मटकीची उसळ खायला बोटाला धरून बालवाडीत न्यायचा. थोडे थोडेही आठवते. तेव्हापासून ते आजपर्यंत आमच्या सर्व भावंडासोबत अगदी वडिलांच्या जागी उभा आहेस. कारण तुझी सर्वांबद्दलची तळमळ, कष्ट करण्याची तयारी, सर्वांना मदत करणे वेळ प्रसंगी पाहू हे गुण उपजताच तुझ्या अंगी आहेत. तसेच गोड लागवी सोन मुलगा मुली सोन्यासारख्या मिळाल्या आहेत. तेही तुझी खूप काळजी घेतात. देवाच्या दयेने सर्व काही छान आहे. असो, तुझे सर्व संस्कार आम्हा सर्वांवर पडले आहेत. कर्कंग असताना जेव्हा कानडीची गिरणी अंगावर पडली तेव्हा तू धावत पळत आलास. चांगल्या डॉक्टरांकडे दाखवलं, काही तपासण्या केल्या. किती काळजीने तू केलीस. आई वडिलांची उणीव भरून काढली. किती म्हणून सांगू. पुढे भाऊसही नोकरी लागली. तू मुंबईला गेलास. आम्हाला तो घेऊन गेला. त्यानेही सर्व प्रेमाने मायेने केले. तुमच्या दोघांचे भरपूर उपकार आहेत. अजूनही तुम्ही येता जाता खूप बरे वाटते. नानांनी सांगलीला असताना डॉक्टर श्रीधर डॉक्टरांकडे गोळ्या पुड्या औषधे आणायचा. येईपर्यंत दम बसायचा. बाळू तर सर्वात लहान. सैलाताई म्हणून सारखी मागे यायचा. नशिबाने आम्हाला खूप छान भाऊ लागले. धन्यवाद. असो, सांगलीत जाण्याआधी सौ ताई व अण्णांना भेटून जायची. अण्णांना खूप बोलायला लागायची. संध्याकाळी गाडीने सांगलीला जायची. दादा आत्या कंदील घेऊन रोडवर उभे राहायचे. त्यांना खूप आनंद व्हायचा. मुले ही सर्व वातावरण पाहून खुश व्हायची. मागील आठवणी जाग्या व्हायच्या. असो, एकंदरीत प्रवास असा होता. आणि मुख्य म्हणजे मला दोन्ही मुलांच्या लग्नाच्या वेळेस तुझी खूप मदत झाली. काही टेन्शन नव्हते. पुन्हा एकदा आप्पा तुला दंड आयुष्य लाभो. कळावे आपली सौ शैला. माझी आणि अरुण देशपांडे यांची ओळख 2010 मध्ये देवळात झाली. देवळातल्या कार्यक्रमामुळे आम्ही आरतीला संध्याकाळी एकत्र राहत होतो. त्यामुळे आमची ओळख झाली. त्याचे रूपांतर ज्येष्ठ नागरिक संघांच्या याच्यात झाले. त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी एकत्र जमायचो. त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आम्ही 13 पासून चालू केला. त्या ह्याच्यामध्ये ते आम्ही आणि उल्हास देशपांडे आम्ही एकत्र होतो. त्याच्यानंतर गणपतीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र राहायचो. विशेषतः आरती वगैरे म्हणण्यामध्ये आमचा दोघांचा सहभाग होता. देशपांडे हे स्वभावाने फार चांगले आहे. एकमेकांना मदत करण्याचा त्यांचा उत्साह असतो. त्याच्यामुळे आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये ते सचिव म्हणून काम करतात. मी अध्यक्ष आहे. उल्हास देशपांडे कोषाध्यक्ष आहेत. अशी आमची टीम असते. त्याच्यानंतर मी आणि ते पंढरपूरला दांडेकरांच्या ह्याच्यामध्ये वारीला गेलो होतो. त्याच्यानंतरही आम्ही एकत्र कुरवपूर, नंतर दत्तांचा जन्म तिथे गेलो होतो. विजगापट्टमला एकत्र गेलो होतो.
त्यामुळे त्यांच्या स्वभावाची माझी ओळख झाली. तसेच ते कल्याणला त्यांची मुलगी असल्यामुळे ते यायचे. ते फार मदतशीर आहे आणि आरती वगैरे म्हणण्यामध्ये त्यांचा होता सहभाग होता. देशपांडे 2017 मध्ये देवळामध्ये आम्ही याग केला होता, गणेश याग. त्याच्यामध्येही त्यांचा सहभाग खूप चांगला होता. आणि त्यांची मुलगी आणि आर्यन हे साधारण एकाच वयाचे असल्यामुळे एकमेकांमध्ये देवळात सुद्धा यायचे आणि त्यांना सुद्धा आर्यनच्या आरती म्हणण्याचं खूप कौतुक होतं. ते लोकांना अप्रिशिएट करायचे आणि विशेषतः लहानपणी आर्यन आरती म्हणताना टाळ वगैरे वाजवायचा तर त्यांना खूप कौतुक होतं. त्यामुळे ते नेहमी सर्वांचं ऍप्रिसिएशन करायचे. तसंच 2011 ते 2016 पर्यंत आम्ही देवळामध्ये लहान मुलांसाठी सांस्कृतिक वर्ग घ्यायचा. त्याच्यामध्ये त्यांचा व गौरीचा खूप सहभाग होता. त्याच्यानंतर एकदा 2018 मध्ये मुलांना उत्स्फूर्तसाठी आम्ही मनाचे श्लोकची कॉम्पिटिशन घेतली होती. तर त्याच्यामध्ये देशपांडे, गौरी आणि सुरेश मोरे, तुंगारे यांचा सहभाग होता. त्यामुळे ते सर्वांमध्ये एकदम मिसळून राहायचे आणि हे होते. फक्त आता करोनामुळे फक्त आमचं एकमेकांशी जास्त असा संबंध आला नाही. पण ते फार साध्या स्वभावाचे आहेत आणि मदत करण्याची त्यांची वृत्ती असते. त्यामुळे आमची जवळीक चांगली. अजून त्यांच्याबद्दल मी काय सांगणार, जेवढे सांगा तेवढे कमीच आहे. श्री हरिओम. श्रीयुत अरुण देशपांडे उर्फ आप्पा यांना शास्त्री परिवाराकडून त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. सौ गौरीने मला जेव्हा सांगितले की काकू बाबांबद्दल काहीतरी बोला किंवा लिहून काढा, मला काहीच सुचेना. काय लिहावे बरे? आम्ही जेव्हा 2009 साली कोरस नक्षत्रमध्ये राहायला आलो त्याचवेळी देशपांडे फॅमिली पण 2-4 दिवस आधीच कोरस नक्षत्रमध्ये राहायला आली होती. हस्तमध्ये राहायला आल्यावर BRCतील रिटायर्ड झालेले अशी माझ्या मिस्टरांनी आप्पांची ओळख करून दिली. तेव्हापासून आम्ही अगदी घट्ट एकमेकांचे मित्र, नातेवाईक याप्रमाणे कधी जोडले गेलो याची कल्पनाच नाही. खरोखरच आप्पा म्हणजे आम्हाला आमच्या घरातील एक वरिष्ठ व्यक्ती, अगदी मोठ्या भावाप्रमाणे आदरणीय आहेत. प्रत्येक कार्यात, संकटात वेळोवेळी त्यांनी अगदी धावून जाऊन मदत केली आहे, अगदी निरपेक्षपणे. घरीच नव्हे तर कोरस नक्षत्रमध्ये, देवळात देशपांडे काकांशिवाय पान हलत नाही. सगळ्यांच्या मदतीला ते अगदी तत्पर असतात. पु ल देशपांडे यांच्या नारायणच जणू त्याचीच आठवण येते. गौरीच्या असाध्य अशा आजारपणात तर त्यांनी कित्येक देवदेवतांना नवस केले असतील, त्याला गणतीच नाही. मी तर गौरीला म्हणते, असे देवासारखे सासरे मिळणे ही फारच भाग्याची गोष्ट आहे. एखादी स्त्री देखील करणार नाही एवढी माया व प्रेम त्यांनी सर्वांवर केले आहे. नातींवरही तेवढेच प्रेम आहे. इथेच नव्हे तर घरी, पंढरपूर, पुणे आणि इतर नातेवाईक व त्यांचे भाऊ यांनाही ते सतत मदत करीत असतात. अशा माझ्या मोठ्या आदरणीय भावाला माझ्यातर्फे व आमच्या संपूर्ण परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा व आप्पांना दीर्घायू प्राप्त होवो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. शतायू भव, आरोग्यदायी भव. सौ शशिकला शास्त्री आणि परिवार. त्यांचा वाढदिवस त्यानिमित्तानं आज बऱ्याच गोष्टी त्यांच्याबद्दलच्या मनात येतात, त्या एक्सप्रेस करायला मिळते, याचा खूप आनंद होतोय. आप्पा म्हणलं की निखळ चैतन्य आणि अगदी तरुणांनाही लाजवेल असा उत्साह असंच समोर येतो. तसंच कणखरपणा, एक निर्णय घेण्याची सत्विवेक बुद्धी, हे खूप महत्वाचे निर्णय, हे खूप महत्वाच्या गोष्टी त्यांच्यामध्ये असल्यामुळे देशपांडे परिवारात किंवा इतर ओळखीच्यात कुठलाही प्रसंग असला की त्यांचा सल्ला खूप महत्वाचा असतो आणि ते विचारलंच जातं. कारण ह्या सगळ्या गुणांमुळे त्यांनी दिलेल्या ज्या निर्णय असतात ते खूप महत्वाचे ठरतात आणि त्यातून नेहमी चांगलंच उद्भवतं. पुतणे असो, भाचे असो, त्यांनी अगदी मुलासारखं प्रेम केलं त्यांच्यावर.
मी जो माझा एमडीचा निर्णय घेतला मुंबईत एमडी करायचा, तो ते होते म्हणूनच अगदी मी निशंकपणे घेऊ शकले आणि तो पुढं व्यवस्थित पुढे फॉलो करू शकले. एमडी नंतर मग मुलगा बघण्यापासून ते पूर्ण लग्न होईपर्यंत आणि आतापर्यंतही माझ्या आयुष्याची घडी बसण्यामध्ये आप्पांचा अगदी खूप मोलाचा वाटा आहे. त्यासाठी मी त्यांचे नेहमी कृतज्ञ राहीन. आपण खूपच शिस्तप्रिय आहेत आणि नियम सांभाळणारे आहेत आणि देवावर नितांत श्रद्धा असणारे आहेत. त्यामुळेच त्यांनी वयाच्या 75व्या वर्षीही करोनासारख्या अगदी आपण म्हणू की जे आता खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक होत आहेत डिसीज, त्याच्यावर सुद्धा मात केली आणि त्यातूनही ते अगदी सुखरूप बाहेर आले. दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांना जरी ते रूढी परंपरा हे जरी सांभाळणारे असले तरी त्यांना आधुनिकतेची पण खूप म्हणजे व्यवस्थित त्यांना सगळ्या माहिती असतात गोष्टी कुठं काय चाललंय किंवा आधुनिकतेची पण काळ धरणार आहे. त्यामुळे ते नेहमी ऍक्टिव्ह राहतात आणि काळाबरोबरही चालतात. तर हे खूप त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि आम्ही नो डाऊट आपण सगळेच त्यांच्याकडून शिकतच असतो, नकळतपणे शिकत असतो आणि शिकत राहू. तर असे कष्टाळू, शिस्तप्रिय आणि प्रेमळ, सगळ्यांची काळजी करणाऱ्या आप्पांना देव स्वस्थ व दीर्घायुष्य देव हीच इच्छा, प्रार्थना त्या देवाच्या पायाचरणी. आणि हॅपी बर्थडे आप्पा, वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. एन्जॉय युअर डे. बाय. बंडू दादा, आजच्या अमृत महोत्सवी तुम्हाला प्रदीप व पूजाकडून खूप खूप शुभेच्छा व नमस्कार. मेहनती, कष्टाळू, मनमिळावू स्वभाव, सतत हसऱ्या चेहऱ्याने दुसऱ्यांच्या मदतीला धावणारे बंडू दादा, तुम्ही घेतलेल्या अपार मेहनतीमुळे भाऊंचे रामाच्या देवळाचे स्वप्न पूर्ण झाले. अजूनही या वयात सुद्धा करकमला एवढ्या लांब जाऊन रामसेवा तुम्ही करत आहात हे कौतुकास्पद आहेच. तुमचे मार्गदर्शन व मदत आम्हाला नेहमीच उपयोगी पडते. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा व नमस्कार व आशीर्वाद मंत्र. ओम तच्छेक्षुर्देवहितं पुरस्तात् शुक्रमुच्चरन् पश्येन शरदशतं जीवेम शरदशतं नन्दाम शरदशतं मोदाम शरदशतं भवाम शरदशतं शृण्वाम शरदशतं प्रब्रवाम शरदशतं आजीवस्यं शरदशतं जोकं च सूर्यं दृश्येः. अरुण देशपांड्यांच्या 75 निमित्त काही जुन्या आठवणी. अरुण देशपांडे आणि माझी ओळख माझा मित्र अशोक वर्थकमुळे साधारण 1980-82च्या दरम्यान झाली. मला त्यांचा स्वभाव शांत आणि मनमळावू वाटला. मग मी त्यांना वरचेवर भेटत असे. आता मला अशोक वर्थक बरोबर असण्याची गरज वाटत नसे. आमची छान मैत्री झाली होती. काही वर्षानंतर आम्ही दोघेही BRC कॉलनीमध्ये मंडाळा येथे समोरासमोरच्या इमारतीत राहायला आलो. ते बहुतेक 91-92 साल असेल. तेव्हा आमची मुलं शाळा कॉलेजमध्ये होती म्हणून मुलांच्याबद्दल किंवा घरच्या विषयी खूप गप्पा व्हायच्या. कधीमध्ये सहकुटुंब येणे जाणेही व्हायचे. त्यामुळे आमची कौटुंबिक मैत्री झाली व आपुलकी वाढत गेली. 1994 नंतर आम्ही अणुशक्तीला राहायला आलो तेव्हा तर आमची मैत्री अधिकच घट्ट झाली. आमची निवृत्ती पण 2 वर्ष मागे पुढे झाली आहे. निवृत्त झाल्यावर आमच्या गाठीभेटी कमी झाल्या कारण घरे एकमेकांपासून खूप दूर होती, पण फोनवरनं गप्पा गोष्टी मात्र सुरू होत्या. नंतर देशपांडे साहेब गावाच्या राम मंदिराच्या जबाबदारीत व्यस्त झाले आणि त्यांना मित्रमंडळींना भेटणे शक्य होईना आणि मुला नातेवाईकात पण रमून गेले. तरी एकदा आम्ही नागपूर शेगावची ट्रिप बरोबर केली. गजानन महाराज मंदिराच्या भक्त निवासामध्ये मुक्कामाला होतो. तेव्हा आम्ही सगळे दर्शन घेऊन आलो होतो, पण देशपांडेंचं समाधान झाले नाही. तेव्हा त्यांचं देवाचं वेळ अनुभवलं. आम्ही तिथून निघेपर्यंत त्यांनी गजानन महाराजांच्या 8-10 वेळा सारखं दर्शन घेतलं, तरी ते तृप्त झाल्यासारखे वाटलेच नाहीत. खरोखरच ते देववेडे आहेत.
त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केले, कुटुंबातील प्रत्येकाला मदत केली, कुटुंबातील अनेकांना नोकरी मिळवून दिली, त्यांची लग्न करून दिली, संसार लागेपर्यंत मदत केली. त्यांच्या शांत, मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचा त्यांना खूप उपयोग झाला. असेही अरुण देशपांडे माझे मित्र अजूनही वयाच्या 75 सुद्धा कोणाच्या मदतीला तत्पर असतात. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्यांचा हा उत्साह आणि शक्ती सतत टिकून राहो. मला असा मित्र मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. श्री अरुण देशपांडेंना 75 निमित्त आमच्या दोघांकडून खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्य सुखसमाधानी जावो हीच सदिच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करून मनापासून अभिनंदन करतो. जीवेत शरदाः शतम. आप्पांना 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, परमेश्वर आपणा सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 75व्या वाढदिवसानिमित्त आप्पांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आमच्या सर्वांच्याकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो, मी सौ प्रीती डोंगरे. प्रथम सगळ्यांना नमस्कार. मी भाऊजींना म्हणजेच अरुण देशपांडे यांना 75च्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. श्री देशपांडे हे आमचे चांगले मित्र आणि फॅमिली फ्रेंड. स्वभावाने शांत, प्रेमळ व परोपकारी. पूर्वीपासूनच त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या व ते निभावतही गेले. मध्येच त्यांच्या मिसेस अर्धवट संसारातून गेल्यामुळे मुलांची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. मुलांवर चांगले संस्कार करणं, त्यांची शिक्षण होऊन त्यांची लग्नही करून दिली. आता त्यांची नातवंडही मोठी झाली आहेत. सगळे आपापल्या घरी सुखी आहेत. तसंच अनेक नातलगांची जबाबदारी उचलून भाची, बहीण यांची लग्नही त्यांनी पार पाडली. शिवाय घरी सगळे सणवार रीतीभाती व्यवस्थित पार पाडतात. तसे मुलगा व सूनही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतात. सून गौरी ही सुद्धा गुणी व व्यवस्थित रीतीने करणारी आहे. आणखीन काय हवं नाही का? आत्ता एखाद्या नातवंडाचं काही वर्षात लग्नही होईल. एवढं सगळं करूनही 75रीत सुखी समाधानी आयुष्य जगण्याची खरी मजा आता ते घेत आहेत. पण त्यांच्यासारख्या धडपड्या माणसाला 75रीतही स्वस्थ बसता येत असेल असं मला वाटत नाही. अजूनही ते गावाला जाणं, मंदिराची जबाबदारी घेणं हे सर्व करतच असतील. असो, 75व्या ह्या वाढदिवशी त्यांचं पुढील आयुष्य शांतपणे, आनंदी, सुखी व आरोग्य संपन्न जावो या सदिच्छा व शुभेच्छा मी इथे देते. जीवेत शरदः शतम. आजोबा तुम्ही माझे फेवरेट आहे. हॅपी बर्थडे आप्पा काका. हॅपी बर्थडे. तीर्थरूप बाबा, प्रथम तुम्हाला 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. बाबा फक्त आम्हा सर्व देशपांडे परिवाराचेच नव्हे तर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, ते ज्या ज्या व्यक्तींना ओळखतात त्या सर्वांचेच ते जणू काही आधारवडच. आधार हा सर्व स्तरावर देतात. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक. प्रत्येक परिस्थितीतही ते आधार देत असतात. अगदी आनंदाच्या परिस्थितीत, दुःखात, संकटात, गरज असेल तिथे, जिथे कमी तिथे मी म्हणजे बाबा. चारूसोबत खेळणारे, खोड्या काढणारे, चारूची चेष्टा करणारे. जेव्हा बाबा चारूच्या खोड्या काढतात, चिडावतात, तिच्याशी लाडेलाडे बोलतात, तेव्हा लहानपणी बाबा कसे असतील असा विचार मनात येतो. त्यांना मध्यंतरी मी एकदा विचारले पण होते, बाबा चिन्मयीकडे का चारूकडे बघितल्यावर तुम्हाला तुमचे बालपण आठवते? तर गालातल्या गालात हसत म्हणाले, चारूकडे. बाबांना फिरायला, वेगवेगळ्या ठिकाणी जायला देखील खूप आवडते. जेव्हा जेव्हा आमच्यासोबत बाबा येतात तेव्हा ते प्रत्येक ट्रीपमध्ये बाबा पूर्णपणे ती ट्रीप फुल एन्जॉय करत असतात. तसेच त्यांना खाण्यातले सर्व पदार्थ आवडतात, अगदी गोडापासून ते तिखटापर्यंत. मग जेवताना लसूण शेंगदाण्याची चटणी असली, भाकरी असली, खरडा असला तरी त्यांना चालतं. गोड म्हटलं तर अगदी साखर आंबा,
ची बरणी जरी नुसती जेवणाच्या ताटात असेल तरी सुद्धा बाबांचं जेवण झालं. आमच्याकडे म्हणतात आम्हाला लागतं, आम्ही खातो. हे मी आत्या आजी, भाऊ काका, बाबा या सगळ्यांकडून ऐकले आहे. बाबांना थालपिठापासून ते पिझ्झापर्यंत, शिऱ्यापासून ते केकपर्यंत आणि चायनीज ह्या सर्व गोष्टी बाबा आवडीने खातात. आमच्याकडे एखादा पदार्थ चांगला झाला आहे अशी दाद देणारे फक्त बाबा आणि चारुताच, मधून कधीतरी चिन्मयी. असे बाबा प्रसंगी आनंद देणारे, चेष्टा मस्करी करणारे, हसवणारे, तर वेळ प्रसंगी मला नेहमी बारीक सारीक प्रत्येक गोष्टीत मदत करणारे, सतत आमच्यासोबत असणारे, सतत प्रत्येकाची, मग तो नातेवाईक असो वा कुणी ओळखीचा असो, काळजी करणारे, तर कधी हळवे, कडक, शिस्तप्रिय असे बाबा. बाबा तुम्ही नेहमी म्हणता, रामा रे तू कुठे आहेस, देवळातच आहेस का रे. तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो, तुमचे मन जिथे रमते तिथे तुमचा राम आहे बाबा. तुमचा काय, आपल्या सगळ्यांचाच राम तिथेच आहे. तुमची रामरायावरील श्रद्धा, निष्ठा यामुळेच आपण आज सर्वजण सुखी, आनंदी आहोत. आजपर्यंतच्या या 16 वर्षात लग्न झाल्यानंतर प्रत्येक वेळी मी तुम्हाला कोणाला ना कोणाला तरी मदत करत आलेले पाहिले आहे. तुम्ही सतत काम करत असता. मला दासबोधातील या ओवी आठवतात. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो नेदावे कोणी एकाचे, आडले जाकसले जाणावे, यथान शक्ती कामास यावे, मृदवचने बोलत जावे कोणी एकासी. श्रीराम. म्हणजे शरीर परोपकारी लावावे, सतत तुम्ही शारीरिक मदत प्रत्येकाला करत असता. अनेकांच्या कामी यावे, ते तुम्ही प्रत्येकाला नेहमी मदत करता. कोणाचेही उणे पडू देऊ नये. जो अडला असेल त्याला ओळखावे आणि जो गांजला असेल त्याचे दुःख समजून घ्यावे, मृदू शब्दांनी बोलावे. असं प्रत्येक ज्याला गरज आहे, ज्याला मदतीची गरज आहे, अशा प्रत्येकाला तुम्ही नेहमी मदत करता आणि करतच आहात. कन्सिस्टन्सी शिकावी तर ती बाबांच्याकडून. एखादी गोष्ट बाबांनी ठरवली तर ती रोज त्याच वेळेला ते नियमितपणे करत असतात. अगदी त्यामध्ये कधीही खंड पडत नाही. रविवार असला तरी बाबांनी ती गोष्ट ठरवली असेल तर त्या गोष्टीत कधीच खंड पडत नाही. जर ते एखादे परगावी गेले तरच ती त्या दिवशी गोष्ट घडणार नाही. त्यांची त्या एखाद्या कामातली ती गोष्ट पूर्णपणे पूर्णत्वास नेण्याची जी त्यांची हे असेल, टोटल व्हेरिएबिलिटी पूर्णपणे 0 असते. बाबांच्या अंगी नेतृत्व करणे हा गुण उत्तम आहे. पुढे होऊन संपूर्ण कार्य अथवा एखादे काम अगदी व्यवस्थित, अगदी पूर्व नियोजन पद्धतीने बाबा करतात. कितीतरी वेळा मी त्यांना म्हणते की पंतप्रधानांचं सुद्धा एवढं नियोजन नसेल, पण बाबांचं नियोजन अगदी महिनाभर एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर महिनाभर आधी ते नियोजन झालेलं असतं. बाबा वेळ अगदी काटेकोरपणे पाळतात. वेळ म्हणजे त्या वेळेच्या आधी 5 मिनिटं ते त्या ठिकाणी पोचलेले असतात. बाबा तुम्ही उत्तम व्यवस्थापक आहात. आजूबाजूच्या इतर सहकाऱ्यांना समजून घेऊन तुम्ही एखादे काम पार पाडता. सर्व अडीअडचणींना जाणून घेऊन एखाद्या संस्थेला अथवा एखाद्या कामाला पुढे नेण्याची तुमची वृत्ती आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही रामरायाचे पूर्णपणे यशस्वी रीतीने बांधलेले देऊळ आणि अजूनही तिथले सर्व काही कामकाज तुम्ही इथून बघत असता. आणि तसेच आपल्या सोसायटीत सुद्धा तुम्ही जे काम केलं होते पूर्वी ते सुद्धा. जो परोपकार करीतशी गेला, पाहिजे तो ज्याला त्याला, मग काय उणे तयाला भूमंडळी. अगदी या दासबोधातील ओवीच्या अर्थाप्रमाणे तुम्ही सदैव परोपकार करत आला आहात. तुम्ही आपल्या माणसांसाठी जीव तोडून कष्ट केलेच आहेत आणि हे कष्ट कोणीही करेल. हवे नको ते सगळे मनापासून पाहिलंच, ही जनरीतीच आहे. पण तुम्ही समर्थपणे अखंड उपकार करतच आहात,
करतच आला आहात. मी उपकार म्हणत नाही इथे, पण तुम्ही सदैव प्रत्येकावर, तो नातेवाईक असो अथवा मी ओळखीचा असो, त्या सर्वांवर तुम्ही परोपकार करतच आला आहात. आणि जिथे जाईल तिथे ज्याला जे हवे असेल ते अगदी निरपेक्ष बुद्धीने, कोणताही स्वार्थ मनात न ठेवता तुम्ही ते मदत त्याला करत आला आहात. नवे अजूनही करतच आहात. समर्थ म्हणतात, अशा व्यक्तीस जगात कुठे काय कमी पडेल. एक संस्कृत सुभाषित आहे, परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरम. वृक्ष हे परोपकार करण्यासाठी फळं देतात, नद्या परोपकार करण्यासाठी पाणी देतात आणि गायी दूध देतात. हे सर्वजण वृक्ष, नदी आणि गायी हे परोपकारी आहेत. तसेच आपले शरीर देखील हे परोपकार करण्यासाठीच आहे. हे तुम्ही सदैव करतच राहणार. म्हणूनच शेवटी मी म्हणते की दिव्यत्वाचे जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती. बाबा, तुम्हाला पुनश्च अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. तुम्ही, मी, संदीप, चिन्मयी आणि चारुता आपण सर्वजण सुखात, आनंदात, आत्मविश्वासाने असेच एकत्र नांदूयात. तुमचे सहस्रचंद्र दर्शन आम्ही सर्वजण करणार आहोत. तुम्हाला निरोगी, आनंदी, निरामय आयुष्य लाभो हीच गजानन महाराजांना प्रार्थना. धन्यवाद. अपने लिए जिए तो क्या जिए, अपने लिए जिए तो क्या जिए, तू जी है दिल जमाने के लिए, अपने लिए जिए तो क्या जिए. आपण सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आमचे बाबा खूप कष्टाळू, इतरांची काळजी घेणारे, मदतीसाठी धावून जाणारे, तसेच प्रासंगिक तापट होऊन दुसऱ्यांच्या अंगावर धावून जाणारेही आहेत. तसेच स्वच्छता, नीटनेटकेपणा, शांत स्वभाव, शिस्तप्रिय, पंचवटी हे सर्व गुण त्यांच्या नसनसात पिंडलेले आहेत. आणि त्यांचा स्वभाव अत्यंत बोलका व इतरांत ते लगेचच मिसळून जातात. त्यांच्या ह्याच स्वभावामुळे आत्तापर्यंत त्यांनी अनेक मित्रपरिवार त्यांना गोळा केला आहे किंवा त्यांची बऱ्याच जणांशी आत्तापर्यंत जीवनात ओळख झालेली आहे. हे त्याचंच फळ आहे. इतक्या तुमच्या प्रतिक्रिया ह्या त्याचंच आउटकम आहे समीर माहीम. पण मी आता बाबांना सांगू इच्छितो की बाबा, तुम्ही आत्तापर्यंत इतरांसाठी खूप काही केले, तुम्ही इतरांसाठी जगत राहावा, पण आता ह्यापुढील आयुष्य तुम्ही स्वतःसाठी जगावे अशी इच्छा आहे. लोक काय म्हणतील किंवा त्यांना काय वाटेल ह्याचा विचार आता तुम्ही सोडून द्यावा व तुम्ही तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कराव्या असे मला वाटते. मित्रांना भेटा किंवा त्यांना व्हिडिओ कॉल करा, त्यांच्याशी फोनवर बोला. तसेच आपले बरेचसे नातेवाईक आहेत, त्यांच्याविषयी बोलणं राहून गेलं असेल, त्यांनाही आपलं फोनवर बोलून किंवा व्हिडिओ कॉल करून बोला. किंवा आपल्या मित्रांबरोबर फिरायला जावा वेगवेगळ्या ठिकाणी. तुमच्या जे काही तुम्ही आता आम्हाला डेव्हलप करण्यामध्ये तुमचं आयुष्य जे गेलं आहे किंवा तुम्हाला तुमचे जे स्वतःला जे करायचं होतं, तुमच्या ज्या इच्छा होत्या करता नाही आल्या त्या पूर्ण कराव्या असे मला वाटतं. म्हणून ह्या पुढील आयुष्य तुम्ही, मला वाटतं की तुम्ही स्वतःसाठी जगावं. तुम्ही जी स्वप्न स्वतःसाठी पाहिली आहे ती तुम्ही पूर्ण करा. तुम्हाला ह्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या त्यांना जे भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार.